इंधन तुटवड्याच्या अफवांचे दावे आणि सिलेंडरसाठीच्या रांगा दोन्हीही कायम आहेत। अनेक ठिकाणी वेळेमध्ये सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी लोक करतात। मात्र यावरून राजकीय नेत्यांमध्ये दावे प्रतिदावे रंगलेले आहेत। पाहूयात। गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संतप्त लोकांनी गॅस एजन्सीची तोडफोड केली आहे। मुंबईतल्या चारकोपमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। गर्दीत उभं राहूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार या स्थानिकांची होती। अनेक वेळ रांगेत उभं राहिल्यानंतर गॅस एजन्सीच्या मॅनेजरनं गॅसची गाडी न आल्यामुळे आता गॅस मिळणार नसल्याचं लोकांना सांगितलं। त्यानंतर संयम सुटलेल्या लोकांनी गोंधळ घातला आणि काही जणांनी तोडफोडही केली। सांगलीतल्या मिरजमध्ये 3 LPG पंप बंद झाल्यामुळे रिक्षा चालक आक्रमक झाले। सरकार तुटवडा नसल्याचं सांगत असताना LPG बंद का असा सवाल करत रिक्षा चालकांनी आंदोलनाचा इशाराही दिलाय। परभणीतही LPG गॅससाठी 1 किलोमीटरपर्यंत रिक्षांची रांग लागली होती। इतर अनेक पंप बंद असून परभणीमध्ये एकाच पंपावर गॅस मिळतोय। दुसरीकडे 58 रुपयाला मिळणारा गॅस आता 100 रुपयाला मिळत असूनही त्यासाठी रांगेत उभं राहावं लागत असल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केलाय। सरकार गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचं सांगत असलं तरी ठिकठिकाणी सिलेंडर मिळत नसल्यानं लोक हैराण आहेत। भंडाऱ्यामध्ये गॅस एजन्सीसमोर सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली। तासनतास लांब रांगेत उभं राहूनही सिलेंडर न मिळाल्याची लोक तक्रार करतायत। मुख्यमंत्री फडणवीसांसह सत्तेतील काही नेते राज्यामध्ये इंधन गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा करतायत। दुसरीकडे त्यांचेच मंत्री मंगल प्रभात लोढा जैन धर्मीयांच्या कार्यक्रमासाठी सिलेंडर पुरावा म्हणून मंत्री भुजबळांना पत्र लिहित आहेत। या विरोधाभासावर विरोधक टीका करू लागले आहेत। काही वाढणार नाही। चुकीच्या पद्धतीने काहीतरी मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये पसरवलं जात आहे। सिलेंडर बद्दल पसरवलं जात आहे, गॅस बद्दल पसरवलं जात आहे, LPG बद्दल पसरवलं जात आहे, पेट्रोल बद्दल डिझेल बद्दल पसरवलं जात आहे, खताबद्दल पसरवलं जात आहे। कुणालाही घाबरण्याची गरज नाही। सरकारचं पूर्ण लक्ष आहे, खताच्या साठेगिरीवर लक्ष आहे। कोणी साठेगिरी करू नये यावर लक्ष आहे। धार्मिक कार्यक्रम असतात त्यांच्याकडे रेग्युलर गॅसचा कोटा नसता। शिर्डीचा भंडारा असेल किंवा मंदिरची प्रतिष्ठा असेल किंवा जैनाची ओली असेल। काल एक शिर्डीच्या मंदिरचा पण भंडारा होता, तिथे पण गॅसचा प्रबंध दिला। 3 दिवसापूर्वी एक गणपती मंदिरचा होता, तिथे पण गॅसचा प्रबंध केला। जैनाची ओली पण करून दिला। यामध्ये काय गैर नाही। माझी विधानसभामध्ये अजून कोणाकडे विशेष धार्मिक कार्यक्रमासाठी ज्यांच्याकडे रेग्युलर गॅस कोटा त्यांच्याकडे नाही आहे ते माझ्याकडे आले तर त्यांना मी गॅस उपलब्ध करून देऊ। लोढाजींनी जे पत्र भुजबळ साहेबांना पाठवले ते तुमच्या सगळ्या चॅनलवर आजच्या वर्तमानपत्रात मी पाहिलं। हे अतिशय चिंताजनक आहे। जर एका कॅबिनेट मंत्र्याला दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्याला सिलेंडर मागायची जर वेळ आली असेल तर मग सामान्य माणसांनी जायचं कुठे? आणि आज या लोढाजींनी जे पत्र लिहिलंय त्याच्यातून हे स्पष्ट होत आहे। मी लोढाजींचे जाहीर आभार मानते की माननीय लोढाजींनी सामान्य माणसाचा प्रश्न ऐरणीवर आणला आणि लोकांच्या पुढे मांडला। याबद्दल मी विनम्रपणे लोढाजींचे आभार मानते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।